काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे। बँक घोटाळ्यामध्ये दोषी ठरल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आणि काँग्रेससाठी विदर्भात हा एक मोठा धक्का आहे का बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। नागपुरातल्या सावनेरचे आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली आहे। जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये दोषी ठरल्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळानं त्यांची आमदारकी रद्द केली। केदारांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे। सध्या रक्तदाबाच्या त्रासानं ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। मात्र वरच्या कोर्टात दाद मागण्याआधीच रद्द केलेल्या आमदारकीवरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे। याआधी भाजपचेच अनेक नेते दोषी ठरल्यानंतर त्यांना वरच्या कोर्टात जाण्याची संधी दिली गेली। मात्र सुनील केदारांबाबत रविवार असूनही आमदारकी रद्द करण्याची घाई का, असा प्रश्न पटोलेंनी विचारलाय। सुनील केदारच्या प्रकरणामध्ये त्यांना खालच्या कोर्टाने या ठिकाणी 5 वर्ष सजा सुनावलेली आहे, तर त्यांना आता अपीलमध्ये जाण्याची संधी आहे। आज रविवार आहे, आज रविवारी एवढी काय घाई झाली होती भाजपला, पण हे जे देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचे त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात। सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे। आता सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का? बरं, कोर्टाने आदेश दिलाय ना, कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का? त्याच्यामुळे आपण केलेल्या चुका, आपण केलेले गुन्हे, आपण केलेले भ्रष्टाचार या आधाराने जर न्यायालयाने निर्णय दिला तर भाजपवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही। घोटाळा हा घोटाळा आहे, कोर्टाने सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदारकी जाते, त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते। आता कारवाई झाल्यावर त्या ठिकाणी बोंबा मारायच्या असं या लोकशाहीमध्ये काही नसताना कोणच कारवाई करत नाही। सुनील केदारांवर कोणते आरोप सिद्ध झाले, त्याआधी काँग्रेससाठी केदार का महत्त्वाचे होते ते पाहूया। 1999चा अपवाद सोडल्यास 1995 पासून सुनील केदार सावनेरचे आमदार आहेत। 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा केदार यांनी त्यांचा मतदारसंघ राखला। 1995 मध्ये पहिल्यांदा ते अपक्ष म्हणून जिंकले। तेव्हाच्या शिवसेना भाजप युतीच्या सरकारला पाठिंबा दिल्यानं ते राज्यमंत्रीही झाले। नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करत केदारांनी सावनेरचं प्रतिनिधित्व केलं। 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पशुसंवर्धन आणि युवक क्रीडा कल्याणचे मंत्री राहिले। जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण भागामध्ये केदारांची पकड आहे। पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपचा जो पराभव झाला त्यात केदार यांचाही मोलाचा वाटा होता। शिक्षक मतदारसंघामध्ये केदारांनी मोठी भूमिका साकारली। नागपुरातल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे ते संयोजक सुद्धा होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं। मात्र केदारांची आमदारकी रद्द झाल्यानं काँग्रेससाठी हा धक्का मानला जातोय। आता सुनील केदार ज्या बँक घोटाळ्यामध्ये दोषी ठरले ते प्रकरण पाहूयात। बँकेत गैरव्यवहाराचे आरोप 2001 आणि 2002 मध्ये लागले आणि त्याचा निकाल तब्बल 23 वर्षांनंतर म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये लागला। 2001 ला सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते। निवडीनंतर सुनील केदार आणि संचालक मंडळानं एक ठराव मंजूर केला आणि त्यानुसार बँकेतील ठेवी शेअर बाजारात गुंतवण्यावर शिक्कामोर्तब झालं। गुंतवणुकीचे अधिकार अध्यक्षांसह 5 व्यक्तींना दिले गेले। सुरुवातीला यातून बँकेला आर्थिक लाभही झाला, मात्र कालांतरानं 150 कोटींचा तोटा झाला। सहकार कायद्यानुसार पूर्ण संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय बँकेच्या ठेवी इतर ठिकाणी गुंतवता येत नाहीत। ज्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते त्या देखील नंतर डबघाईला गेल्या आणि बँकेला 150 कोटींचा तोटा झाल्यानं सुनील केदारांसह इतरांवर गुन्हे दाखल झाले होते। त्याच आरोपात सुनील केदारांना दोषी ठरवलं गेलंय। आता शिक्षेनंतर तातडीनं सुनील केदारांची आमदारकी रद्द झाली आहे आणि त्यावरून काँग्रेसनं भाजपवर आरोपही केलेत। मात्र आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला हा एक धक्का मानला जातोय। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।